माझा भूताकेतांवर विश्वास नाही, पण भूतांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. ही गोष्ट 14 वर्षापूर्वी मी गावी ऐकली होती. एकदा मी माझ्या काकांसोबत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा अचानक त्यांचे 2 मित्रांनी हजेरी लावली. मी त्यांना पाणी दिले आणि त्यांनी काकांना विचारले, "तुला माहिती आहे का आमच्यासोबत काय घडलंय ते?" काकांनी नाही सांगितले, पण काका म्हणाले, की ज्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर घाम आणि तुमचे पाय थरथरतायत, नक्कीच काहीतरी भयानक झालेलं दिसतंय. ते म्हणाले, आम्ही दोघांनी शेगाव दर्शनासाठी जायचं प्लॅन केलेलं होतं आणि ते झालं सुद्धा. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या एका गावातल्या देवस्थानाकडे जायचा विचार केला. पायी जायचं ठरलं. संध्याकाळी आम्ही निघालो. शेतामध्ये जाणारा एक जुना रस्ता होता. अगदी सामसूम आणि आडवाटेचा. गप्पा मारत चाललेलो होतो. अंधार पडत चालला होता आणि हवेचा गारवा चांगला जाणवत होता. रात्र झाली. साधारण 11 वाजले असतील तेव्हाच आमच्या समोर एक माणूस दिसला. एकटा रस्त्याच्या कडेला उभा. रात्र झाली. साधारण 11 वाजले असतील. आम्ही परतीच्या वाटेवर होतो. तेव्हाच आम्हाला एक समोर माणूस दिसला. झाडाखाली बसलेला होता तो. त्याने त्याचं डोकं गुडघ्यात ठेवलेलं होतं. आम्ही त्याला दुर्लक्ष केले आणि पुढे चालू लागलो. आणि अचानक जसेच आम्ही पुढे गेलो तसंच त्याच्या पावलांचा आवाज आम्हाला ऐकू यायला लागला. त्याने मागून आवाज दिला, "ए, बिडी आहे का बिडी?" मी म्हणालो, "नाही आहे," पण आम्ही चालू लागलो. तो थांबत नव्हता. परत त्याने मागून म्हणाला, "खूप तलप लागली आहे, बिडी द्या ना बिडी." माझ्या मित्राने लगेच मला बाजूला ओढून म्हणाले, "काहीतरी गडबड वाटते रे, माझ्या मते हा माणूस नाही." मी हसलो आणि म्हणालो, "अरे बिडी मागतोय तो, झोपलेला वाटतोय, भूत दिसतोय का तुला?" आम्ही मागे वळून पाहिलं तर तो माणूस आम्हाला थेट डोळ्यात डोळे घालून बघत हसत होता, शांतपणे. तेवढ्यात मागून एक ट्रक येत होता. तो वेगात होता. माझा मित्र त्याला ओरडणार, "ए, बाजूला हो!" तेवढ्यात त्या ट्रक त्या माणसाच्या अंगावर गेला. पण ना आवाज, ना धक्का आणि तो माणूस तिथंच उभा होता, हसत थेट आमच्याकडे बघत होता. मी अजूनही हसतच होतो, कारण मी ते बघितलंच नव्हतं. माझ्या मित्राचा थरथराट झाला होता. त्याने मला जोरात ओढलं आणि म्हणाला, "मी बघितलंय, ट्रक त्याच्या आरपार गेलाय आणि आता आपण इथून पळून जाऊया." तेवढ्यात दुसरी एक कार समोरून आली. ती सुद्धा त्याच्या शरीराच्या आरपार गेली आणि तो अजूनही तसाच उभा होता, हसत. यावेळेस ते मीही बघितलं आणि मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही अक्षरशः ओरडत पळायला सुरुवात केलं. शेवटचं ते हसणं फक्त ऐकू येत होतं त्याचं. कितीतरी दूर पळालो आम्ही, माहिती नाही. दमलो, थांबलो. आम्ही शेगावकडे परत आलो होतो. घाबरत, धडधडत. पण आता मोठी अडचण ही होती. परतीचा रस्ता तोच. आम्हाला तिथून पुन्हा जायचं नव्हतं. लिफ्ट शोधत होतो. शेवटी एक बैलगाडीवाल्याने लिफ्ट दिली. बैलगाडीत बसून आम्ही एकदम शांत. तो बैलगाडीवाला आमच्याकडे पाहत त्याने विचारलं, "तुम्ही एवढे गप्प का?" आम्ही त्याला सगळी गोष्ट सांगितली. तो थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, "मी एक सांगू का?" आम्ही म्हणालो, "सांगा." ज्यांनी त्या माणसाला पाहिलंय किंवा ज्यांनी त्या माणसा किंवा त्या गोष्टीबद्दल सांगितलंय, ते माणसं जिवंत राहत नाही. काही दिवसांनी त्यांना मरण येतंच. आणि हे ऐकून आमच्या अंगावर शहारा आला. मग 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 तुम्ही जिवंत कसे? हे त्याने प्रश्न विचारला. किंवा त्याने तुम्हाला काही इजा का नाही करू शकला?
आम्ही शेवटी घरी पोचलो. डोकं फिरत होतं, डोळे सुन्न. सामानाची बॅग उघडली आणि वरच्या कपड्याखाली गजानन महाराजांचा फोटो आणि त्यांचा प्रसाद होता. आम्ही विसरलो होतो की दर्शन घेताना पुजारीने ते दिले होते. आम्ही फक्त ठेवून दिलं होतं. ते पाहून आमचं मन थांबलं. शक्यतो आम्ही परत आलो, कारण कोणीतरी आमचं रक्षण केलं. तो कोणीही असू शकतो, पण आमच्यासाठी ते गजानन महाराज होते. त्याचा चेहरा अजूनही स्वप्नात येतो. ते डोळे, ते हसू आणि तो ट्रक. जेव्हा तुम्ही एखाद्या आडवाटेवरून रात्री जात असाल आणि कोणीतरी बिडी मागत असेल, तर लक्षात ठेवा, तो माणूस असेलच याची खात्री नाही.